वर्षाचा म्हातारा रांगू शकत नाही, मग रांगते ते कुठला मुलगा 12 वर्षाचा तोही रांगत नाही. 6 ते 8 12 महिन्यापर्यंतची जी अवस्था आहे या अवस्थेमधील मूल हे रांगत असते आणि ज्या अवस्थेमध्ये मधलं मूल रांगते त्याच अवस्थेमधलं उच्चारण करण्याचं सांगितलेलं आहे. वर्णन करायचं कुठल्या अवस्थेमध्ये? भगवान गोपाल कृष्णाने बाल्यावस्थेमध्ये जे चरित्र केलं त्या बाल्यावस्थे चरित्रामधील उच्चारण करायचं आहे. एकदशी चरित्र आणि कुठल्या दुसरी अवस्था कोणती सांगितली? रांगता गोधने राखीता हे गोधने चालत असताना ज्या वेळेला गाई करण्याचं काम होतं तिथेही चरित्र केलं. त्या चरित्राचा आणि बालपणी जे चरित्र केलं या दोन चरित्राचं वर्णन करण्याचं सांगितलेलं आहे. विठाला विठाला आम्ही परमार्थ करतो, परंतु आम्ही जो परमार्थ करीत असतो हा परमार्थ आमचा योग्य आहे का अयोग्य आहे याचं ज्ञान आपल्याला नाही आहे. अहो मग आम्ही संसार करतो. अहो संसार जरी करत असलं तरी सुद्धा आपला संसार जो आपण करतो तो योग्य आहे का अयोग्य आहे हेही ज्ञान आपल्याला नाही. कुठला विषय आमचा हक्काचा आहे? आमचा नेमका हक्काचा विषय संसार आहे का परमार्थ आहे हेच अजून आपल्याला समजलं नाही. सज्जन हो ऐका, संसार हा आपला हक्काचा विषय नाही. मग आपला हक्काचा विषय जो कोणता असेल तो फक्त परमार्थ करणे हाच आपला हक्काचा विषय आहे. आणि हक्काचा जो विषय आहे हक्काचा विषय मनुष्य हा कुठेही करू शकतो, संसार कुठेही करू शकत नाही. असा तुम्ही समज करून घेऊ नका की संसार संसार म्हणजे काय? 4 भिंतीच्या आत केला जातो त्यालाच संसार म्हणतात, तो संसार नाही. संसाराची व्याख्या वेगळी आहे. संसार संसार म्हणजे नेमकं काय? आता तुम्हाला समजण्यासाठी मी उदाहरण देतो. समजा माझ्या खिशामध्ये जे पैसे आहेत, माझ्या खिशामधील पैसे म्हणजे माझा संसार आहे. आणि ही जी जागा आहे ही जागा संसार करण्याची नाही, ही जागा परमार्थ करण्याची आहे. परमार्थाच्या जागेमध्ये संसार होऊ शकत नाही, कुठेही संसार करता येत नाही. एक विशिष्ट जागा संसार करण्यासाठी असते, परंतु परमार्थ करण्यासाठी जर इथल्या लोकांनी म्हटले की महाराज या मंडपामध्ये अजिबात तुम्ही कीर्तन करायचं नाही, आमचं काही इथून उठायचं रोडवर आम्ही मंडप टाकू शकतो. एखादी वाळवंट असेल, एखादी नदी असेल तिथे आम्ही मंडप टाकू शकतो. एखाद्या गावाच्या बाहेर जो एखादं शेत असेल त्या शेतामध्ये सुद्धा आम्ही आमचा मंडप टाकून आमचा परमार्थ आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण परमार्थ हा कुठेही करता येतो. परमार्थ करण्यासाठी आडकाठी कुठल्याही प्रकारचे नाही. गावाच्या 1-2 फरलांग जो रस्ता असतो, 1-2 मैलाचा रस्ता असतो जो अपवित्र आहे, त्या अपवित्र असणाऱ्या रस्त्यामध्येही आम्ही आमचा परमार्थ करू शकतो. कारण ती आमची हक्काची जागा आहे. परमार्थ करण्यासाठी असं ठरलेलं नाही की याच ठिकाणी केलं पाहिजे, कुठेही करू शकतो. संसाराचं तसं नाही ना. माझ्या खिशामधील पैसे हा माझा संसार आहे आणि ही जागा परमार्थ करण्याची असल्या कारणानं हे पैसे मी आता जर कुणाला द्यायचे असले तर मी सर्वांच्या समक्ष देऊ शकत नाही, कारण जागा ती नाही आहे. मग मला करायचं काय? पैसे देणं गरजेचं आहे. माझ्या खिशातील पैसे जर कुणाला द्यायचे असतील तर तुमची नजर चुकवावं लागेल, कारण सर्वांची नजर माझ्याकडे आहे. आता या क्षणाला सर्वजण माझ्याकडे पाहत आहेत. मग तुमची नजर कशी चुकवायची? कुठेतरी भजनामध्ये तुम्हाला गुंतवावं लागेल. विठाला विठाला असं विठ्ठल 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 भजन किंवा एखादं प्रमाण जर म्हटलं तुम्हाला त्याच्यामध्ये रंगवून टाकावं लागेल आणि नंतर अलगद माझ्या खिशामधून पैसे काढावे लागतील. ज्याला द्यायचे त्याला द्यावे लागतील, परंतु तुमच्या सर्वांच्या समोर मी देऊ शकत नाही, कारण ती जागा परमार्थ करण्याची, संसार करण्याची नाही, जागा परमार्थ करण्याची आहे. हक्काचं जर आमचं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस लागणार आहेत. इथं सर्वजण काही सर्व्हिसवाले नसतील आणि सर्व शेतकरी नाहीत, परंतु जे शेतकरी आहेत त्यांना अनुभव आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो आपली हक्काची पायवाट आहे, एखाद्या शेतामधून जर हक्काची पायवाट असेल, हक्काचा रस्ता असेल आणि त्या हक्काच्या रस्त्याने आपण जात असतो, परंतु आता उन्हाळा लागल्यामुळं मग हक्काचा रस्ता जर थोडा फेऱ्याचा जर असला तर माणसं काय करतात? कोणाच्या घराच्या पाठीमागून कुपाटीचं ते काढलं, झोपट काढलं तर लगेच तिथून शॉर्टकट निघून जाणे. एखाद्या गावाला लागून जे शेत आहेत त्या प्रत्येक शेतातून 4-5 रस्ते असे फुटलेले असतात पायवाटा.
मग त्या जे जे शेतकऱ्याच्या शेतामधून पायवाटा फुटलेल्या आहेत त्या सर्वच पायवाटा हक्काच्या आहेत, त्या सर्वांच्या नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत मृग नक्षत्राचा पाऊस पडत नाही तोपर्यंत. एकदा का मृग नक्षत्राचा पाऊस पडला रे पडला, शेतकरी काय करतो? मग त्याच्या 4-5 पायवाटा पडलेल्या आहेत ना, त्या पायवाटात काय टाकतो? एक काठी टाकून देतो, म्हणजे रस्ता बंद. जाणारे समजून जातात की नाही आजपासून इथं जायचं नाही. मग तो जो शेतकरी आहे तो सर्वच रस्त्यावर काटे टाकतो का? नाही. त्याच्या शेतामधून जर हक्काची पायवाट असेल, हक्काचं नकाशावर जर तो रस्ता लिहिलेला असेल तर त्या रस्त्यावर तो शेतकरी काठी टाकू शकत नाही, त्याला कोणीही अडवू शकत नाही त्या रस्त्याला, कारण तो हक्काचा रस्ता आहे. हक्काचा विषय हा कुठेही केला जात असतो सज्जन हो. तसा परमार्थ आमचा हा हक्काचा विषय असल्या कारणानं आम्ही काय करायचं? परमार्थच करायचा. आणि परमार्थच करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर भगवंताच्या गुणाचं वर्णन करायचं, भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं. विठाला विठा